मुख्यमंत्री फडणवीस काल त्यांच्याच मंत्र्यांवर संतापल्याची माहिती आहे। मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा बैठकीपूर्वीच लीक झाल्याबद्दल त्यांना राग आला आणि त्यानंतर ते संतापले। त्यांनी संताप व्यक्त केला। या प्रकरणावर त्यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांना जाहीरपणे फटकारल्याची ही माहिती आहे। मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मंत्र्यांना त्यांच्या गोपनीयतेच्या शपथेची आठवण करून दिली आणि त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय। तसंच गोपनीयतेचा भंग केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला। माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी याविषयी सांगितलेलं आहे तर मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा छापणं चुकीचं आहे। काही लोक बैठक होण्यापूर्वी अजेंडा छापतायत। मी मंत्र्यांनाही याबद्दल सांगितलेलं आहे। मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयांना बैठकीपूर्वी अजेंडा छापू नये असे सांगावं, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। हा अजेंडा गोपनीय आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना फटकारलं। तर ऑन डान्स बार काही लोक आपला अजेंडा चालवतायत। कॅबिनेटचा अजेंडा गुप्त असतो, त्याची शपथ आपण घेतलेली आहे। कॅबिनेटच्या आधी अजेंडा दाखवतायत। आपल्या खपासाठी नियम मोडू नका असं सुद्धा फडणवीसांनी सुनावल्याची माहिती आहे। अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत। त्याच्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे की जी माध्यमं कॅबिनेटच्या आधी अशा प्रकारे कॅबिनेटचा अजेंडा सांगतायत, अजेंडा दाखवतायत, कृपया आपल्या TRP करता किंवा आपल्या खपा करता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका। यानंतर शेतकऱ्यांविषयी एक मोठी बातमी आहे। पांढरा सोना म्हणून ओळख असलेल्या कापसामुळे शेतकरी मात्र चांगलाच अडचणीत सापडलेला आहे। यंदा उत्पादन चांगलं आलं असलं तरी कापसाला भाव नाहीये। जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर इथं 50 ते 60% कापूस हा भाव नसणं आणि CCI केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे। परंतु कापूस किती दिवस घरात साठवून करून ठेवायचा असा सवाल शेतकरी विचारतायत। तर कापूस जास्त दिवस घरात साठवून ठेवल्यामुळे श्वसनासह त्वचेचे आजार शेतकरी कुटुंबियांना जडतायत। कापूस विकला जात नसल्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याला आता दवाखान्याचा खर्चही करावा लागतोय। पांढरं सोनं नगदी पीक म्हणून ज्या कापसाची ओळख होती तो कापूस आता शेतकऱ्यांना अडचणीचा ठरू लागला आहे, आर्थिक संकटात नेणारा ठरतोय। कापूस अनेक दिवसांपासून घरात ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। शासनाकडून हमी भाव नाही, CCIवर कापूस खरेदी केली जात नाही आहे, व्यापारी घरपोच कापूस खरेदी करायला येतो तर तो कवडी मोल दर देतोय। अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी आजही कापूस जो आहे तो घरात ठेवलेला आहे। साधारण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर 60% शेतकऱ्यांचा कापूस जो आहे तो अद्यापही घरीच आहे। आपण अशाच एका परिवारासोबत संवाद साधणार आहोत की ज्यांनी अनेक महिन्यांपासून कापूस जो आहे तो आपल्या घरात साठवून ठेवलेला आहे। बाबा, काय सांगाल, किती दिवसापासून कापूस तुम्ही घरात साठवून ठेवलेला आहे आणि तुम्हाला नेमका काय काय अडचणींचा सामना करावा लागतो? मी आसोल्याचा आहे, सुभाष चुडामण नारखेडे। आम्ही 20 वर्ष झाले कापूस पेरताय, पण त्या कापसाला भाव येत नाही आहे आणि आता बी भाव नाही आहे। तो आम्ही घरात तो खाजवतो, त्यामुळे आम्हाला दवाखान्यात जाणं पडतं आणि दवाखान्याचे पैसे आम्हाला भरावे लागतात आणि दिवसेंदिवस आपल्या शेतीचे कोणतेही पिकाचे भाव वाढतात, पण आमचे शेतकऱ्याचे भाव वाढत नाही आणि आपलं बियाणं बोगस बियाणं दर साली राहिलं आहे, त्यामुळे आम्ही तोट्यात जात आहे आणि खतांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे। आता आजी काय सांगाल, नेमकं आता तुम्ही दिवसभर परिवारात असतात, घरात असतात, हा कापूस घरात असल्यामुळे तुम्हाला नेमका काय अडचणी येतात? या कापसामुळे अंग खाजवतं, अंग खाजवल्यामुळे लेकरांना त्रास होतो, दवाखान्यात जावं लागतं, भरपूर पैसा लागतो आहे। याच्यामुळे आम्हाला जास्त त्रास होतो आहे। तो कापूस विकला जात नाही आहे, तर हा कापूस विकला जावा अशी आमची इच्छा आहे। बाबा, काय सांगाल तुम्ही, सरकारकडून तुमची मागणी काय आता नेमकी? आम्हाला निदान 10-12 हजार रुपये आम्हाला तरी भाव मिळाला पाहिजे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।
तर अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस आणि तुरीचे उत्पादन घेतलं जातं, पण कापसाची खरेदी बंद आहे. त्यामुळे CCI कडून सांगितल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. खासगी बाजारामध्ये कापसाला 7,600 पर्यंत दर मिळतोय. त्यामुळे खासगी बाजारात कापूस विकल्यास शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 400 ते 500 रुपये तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे शासकीय खरेदी कधी सुरू होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. अमरावती जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, तूर आणि सोयाबीनचं पीक घेतलं जाते. मात्र गेल्या 11 तारखेपासून CCIचे खरेदी केंद्र जे आहे ते पूर्णतः बंद आहे आणि शेतकऱ्यांच्या घरात जो आहे तो कापूस तसाच पडून आहे. CCIचं केंद्र केव्हा सुरू होते याचा शेतकरी खरं तर वाट पाहत आहे. आणि खाजगी बाजारात जर गेलं तर खाजगी बाजारात कपाशीचा दर जो आहे तो केवळ 7100-7200 आहे. तर CCIचा रेट जो आहे तो जवळपास 75-76 आहे. म्हणजे खाजगी बाजारात जर विकायला गेलं तर 400 रुपयाचा शेतकऱ्यांचा घाटा होते. मी कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेलो आहोत. आपण थेट शेतकऱ्यांना विचारूया. दादा मला सांगा, कापसाची खरेदी 11 तारखेपासून बंद आहे असं मेसेज आलेला तुम्हाला, काय सांगाल नेमकं किती एकर तुमच्याकडे कापूस पडलेला आहे? माझ्याकडे कापूस होता, माझ्याकडे 50 क्विंटल कापूस पडला आहे, परंतु 11 तारखेपासून खरेदी बंद आहे. त्यामुळे कापूस घरी पडला आणि खाजगी बाजारपेठेमध्ये 7,000 ते 71 कापसाला भाव आहे. त्याच्यामुळे तुमचं काय नुकसान होत आहे? आमचं 5-6 हजाराचं नुकसान, 500-600 रुपयाचं क्विंटल मागे नुकसान होतच आहे. काय मागणी काय आहे? आमची मागणी तर 10,000ची आहे, कारण कापूस पुरत नाही. पांढरं सोनं आहे म्हणते, पण सोन्याचे आणि कापसाचे एके काळात सारखेच भाव होते आणि आज फार मोठी तफावत आहे. या देशाचा शेतकरी अन्नदाता शेतकरी आहे, पण त्याला योग्य भाव मिळत नाही. तुरीला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. सगळी परिस्थिती शेतकऱ्याच्या विरोधात आहे पूर्ण. मी 10 जणांचा लुच्चवून भाऊ कर्ज करून इकून तिकून माझा वावर पिकवतो आणि मला इकडे 7100-7200 प्रायव्हेट भाव भेटते आणि CRमध्ये 7600 भाव आहे आणि ते या सरकारनं 11 तारखेपासून बंद केलं. मग आम्ही करावं काय? त्या घरी 15 क्विंटल कापूस पडलेला आहे अजून, पण अजून नाही विकला. भावच नाही आहे तर कुठं विकायचं? 7,000 मागत आहे. 7,000 द्यायला परवडते का? कापसाला किती खर्च आहे, त्याच्यामुळे कापूस द्यायचाच नाही. घरी भरून ठेवलेला आहे, तूर भरून ठेवलेली आहे. पुढे जरा सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर गेल्या 10 दिवसांपासून कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे अकोल्यातील शेतकरी सुद्धा अडचणीत सापडलेला आहे. खासगी बाजारामध्ये कापसाला कमी भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कापूस घरात ठेवावा लागतोय. कापूस घरात ठेवल्यानं अनेक आजारांचाही सामना त्यांना करावा लागतोय. कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. गेल्या 10 दिवसापासून आता कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस हा घरातच पडलेला आहे. काय नेमकी अडचणी आहेत? शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा मला सांगा, घरात कापूस पडलेला आहे, कापूस खरेदी बंद आहे, काय अडचणी त्या शेतकऱ्यांना? कापूस खरेदी बंद असल्याच्यानं काय झालं, बाजार जो बाहेर बाजार आहे त्या बाजारात फक्त 7,000 रुपयाचा भाव चालू आहे. 7,000 रुपयाचा भाव चालू आहे. मागच्या कापूस आहे त्यातून तो 55 रुपयापासून मागचा कापूस घेऊन आले. ते आता असं झालं ते खरेदी बंद असल्याच्यानं बाहेर जो व्यापारी आहे हा एकदम कमी यात निघून आला आणि हा कापूस कुठपर्यंत घरात ठेवा सांगा. या कापसाच्यानं काय झालं, पुरे अंगाले अशा खाजा सुटल्या आणि चौट्या अंगार येऊन आले. आणि विशेष म्हणजे भावनी जर नाही वाढत, आम्ही काय लिहितो या कापसाले, एक तर उत्पन्न कमी असल्याच्यानं कसं आहे, बाजार भावही नाही आहे याच्यातनी. मग आता कसं आहे, या शेतकऱ्याचं मोठं आमचं म्हणजे असा एक प्रश्न आला की करावं काय आणि जगावं काय. यावेळेस आम्ही ज्यावेळेस कॉटनचं बी घेतलं त्यावेळेस आम्हाला बियाणं उपलब्ध नव्हतं, बोगस बियाणं भेटलं. तिथं अर्धा कास्तकार तुटला. त्याच्यानंतर इकडून तिकडून आम्ही समजा कशी सावकार की म्हणा कोण्या माध्यमातून पैसा जमा करून आम्ही जे समजा कर्जाचा डोंगर केला, हा असा केला की आशेनं केला. पण आता शेवटी जसं हे सरकार आले, समजा जसे यांनी आश्वासन दिलते की बा आम्ही वाढीव भाव देऊ किंवा जसं CCI मार्फत देऊ, पण यांनी 10 दिवसापासून समजा CCIची खरेदी बंद केलेली आहे. तर आता आमचं असं झालेलं आहे, कापूस एक तर 6,500 द्या, नाही तर मग घरात ठेवा. तर इकडे सरकारचा बोजा वाढत आहे आणि सर्व कास्तकार हा कर्जहीन व्हायला. पूर्ण म्हणजे अंगाले खाज सुटणली आणि या खाजीचं एवढं खतरनाक काम आहे. एकदा अंग खाजवायला लागली कसं म्हणजे दिवसभर खाजवावंच लागते माणसाले. अशा अंगात चौटे पुरणारे माणसाला सोडून द्या, माणूस तरी ऍडजस्ट करेल, पण लहान मुलं कसे म्हणजे ऍडजस्ट करतील. लहान घरं, त्यातनी कापूस, त्यातच राहणं, हे म्हणजे एक मोठी समस्या आमच्या भोवती एक निर्माण झालेली आहे. कुंदन जाधव, रेगा गावंडे, अकोला. तर पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील CCIची कापूस खरेदी ही गेल्या 10 दिवसांपासून बंद आहे. याचा फायदा घेत खासगी शेतकऱ्यांनी कापसाचे भाव पाडलेले आहेत, खासगी व्यापाऱ्यांनी, आणि त्यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडलाय. ही कापूस कोंडी दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. CCIची केंद्र सुरू न केल्यास कवडी मोल दरानं कापूस विकावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय.
यवतमाळ जिल्ह्याचं मुख्य पीक जे आहे ते कापूस आहे आणि या कापसाच्या भरोश्यावर शेतकरी जो आहे तो आपलं वार्षिक नियोजन जो असतो ते करत असतो. मात्र गेल्या काही वर्षापासून या भागामध्ये नापिकी होत आहे आणि अशातच कापसाचे जे भाव आहे ते भावसुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात जो कापूस आहे तो मोठ्या प्रमाणात सध्या स्थितीत पडून असल्याचं दिसतं. एक तर कापसाची जी खरेदी आहे तीसुद्धा बंद आहे. असे कित्येक शेतकरी आहे का ज्यांच्या घरामध्ये कापूस अजून पडून आहे आणि त्यामुळे पुढे काय करावं हा सुद्धा त्यांच्यासमोर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कापूस या ठिकाणी म्हणजे खरेदी जी आहे ती थांबलेली आहे. नेमकं काय कारण आहे काय नाही हे शेतकऱ्याला माहीत नाही. मात्र शेतकऱ्यांना एवढंच माहिती आहे की सध्या खरेदी बंद आहे. दादा मला एक सांगा की सध्या कापसाची खरेदी बंद आहे. काय एकंदरीत शेतकऱ्याची परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं घरात कापूस पडलेला आहे? शेतकऱ्यांची परिस्थिती तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी अत्यंत बिकटच आहे. एकरी 30 ते 35 हजार रुपये कापसाला खर्च आहे आणि आज जर आपण भाव पाहिला तर 7200 ते 7400 रुपयाचा भाव येतो आहे. म्हणजे जे त्याची लागतही निघत नाही अशी दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांना ओढवली आहे. त्यातच सरकारने जी खरेदी आहे तीही बंद करून टाकली आहे. काहीतरी सॉफ्टवेअरचा वगैरे प्रॉब्लेम सांगून यापुढची आता खरेदी अनिश्चित कालासाठी बंद आहे असं आम्हाला सांगण्यात येत आहे. त्याच्यामुळे नोंदणी करूनही आज दुर्दैवाने खाजगी खरीददाराकडे आम्हाला कापूस विकण्याची वेळ आलेली आहे. तुझ्याकडे किती शेती आहे एकंदरीत आणि कापूस किती झाला, कशा पद्धती का नाही विकला अजूनपर्यंत? माझ्याकडे 12 एकर शेती आहे आणि जवळपास 30-35 क्विंटल कापूस घरामध्ये पडलेला आहे. पण जे CCIची जी खरेदी आहे ते थांबवलेली आहे. त्याच्यामुळं कापूस म्हणजे घरामध्ये पडलेला आहे अजून पण. भास्कर मेरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ.